अजून काहीच थकबाकी वगैरे काय नाही। 2 महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला, त्यावेळेस त्यांना हे केलं, शांत करून म्हणले तुम्हाला 1 महिन्यात तुमचं काय देणं आहे ते काढतो। मग आता 3 महिने झाले अजून काही केलेलं नाहीये। मी मध्ये 15 दिवसाखाली 3-4 तास डेपोत बसून आले, मला आयुक्त साहेब भेटले नाहीत। मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले, 4 तास बसून आले, मला भेटले नाहीत। हे सगळे ते सिक्युरिटी म्हणले ते महानगरपालिकेत गेले, ते येणार नाहीत, असं नाही तसं नाही। मग हे असं का तुम्ही सगळ्यांना देता, मग आम्हाला का नाही? आम्ही काय हे का जास्त श्रीमंत लागून गेलो का? आणि माझे मिस्टर तर दुरुस्ती पथक ह्या गाडीवर काम करत होते, रस्त्याला गाड्या बंद पडलेल्या उचलून आणायचे। मग असलं रक्ताचं पाणी करून काम केलेलं, आमच्या हक्काचे पैसे का ठेवताय तुम्ही? खरं तर धर्मवीर तिघे साहेबांनी परिवहन सेवा आणि ते हे तर ना 92 म्हणजे फाउंडेशन आहेत माझे मिस्टर, कधी लागलेले आहेत? 92 साली लागलेले आहेत ते कामाला। 91 लग्न करायचे, आमचे पैसे कधी मिळणार? आमचे पैसे साहेबांना, आमची एवढी विनंती आम्हाला साहेबांना, आमचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे। म्हणजे पैसे जर राहिले असते ते चांगले झाले असते, आणि त्याच्यामुळे पैसे करत करत कधी पैसे भेटणार, आज भेटणार, उद्या भेटणार। त्यांना खूप मोठा आजार होता, LID म्हणून असतो, 1000 पैकी एकाला असतो, 24 तास ऑक्सिजन होते। रोज विचारायचे पैसे भेटले का, आपले पैसे मिळाले का? तरी माझी सर्वांना विनंती, साहेबांना विनंती, काही करून 2016-21 पासून ज्यांचे काही पैसे त्यांचे कृपया करून पैसे भेटावे, हीच माझी एवढी इच्छा आहे। माझ्या मिस्टरांवर जी वेळ आली, ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना 3 दिवस होते, त्या दिवशी त्यांचे मिस्टर आत्मदहन करायला आले, तेव्हा माझी मुलगी पण आलेली आणि यांना आवरून घेतलं, बोलले तुमचे सर्व पैसे भेटणार। काही करून सर्व लोकांचे सर्व पैसे भेटावे, हीच माझी विनंती। तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या PMT ला पैसे देतात, देवेंद्र फडणवीस बेस्टला देतात, ST ला देतात, पण TMT कर्मचाऱ्यांना का नाही देत? तुमचे आम्ही शिवसेनेचेच कर्मचारी आहोत, शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, मग आमच्या TMT कर्मचारी अन्याय का? आता आम्ही 1.5 वर्ष झालं रिटायर होऊन झालो, अजून आम्हाला ग्रॅज्युटी नाही, रजेचे पैसे नाहीत। दर महिन्याला बोलतात आम्ही देतो देतो देतो, ते पण पैसे भेटत नाहीत। फक्त पेपरमध्ये बोलतात 374 कोटी मंजूर झाले, मग पैसे गेले कुठे?